श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय पहिला. गुरु भेटीची तळमळ. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री नुसरत सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः. श्री कृष्णाय नमः. ध्यान. ओम बालाकर प्रभमिश्रनीलजटिलं भस्मारागोज्ज्वलं शान्तनादविलचित्तपवनं शार्दूलचमारम्भं ब्रह्मज्ञे सनकादिभिः परवृत्त सिद्धे समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा ध्येय सदा योगिभिः. अर्थ. ओम. ज्यांचे अंगप्रभा उगवत्या सूर्यासारखे आहे, त्यांचा जटाजूट इंद्रनील मण्याप्रमाणे आहे. भस्माच्या लेपनाने त्यांचे शरीर उज्ज्वल दिसत आहे, जे शांत असून त्याच्या चित्ताचे चलन नादात विलीन आहे. ज्यांनी वाघाचे चर्मट परिधान केले आहे, सिद्ध ज्यांची आराधना करीत असून भोवती सनकादी ब्रह्मज्ञानी ऋषी आहेत व जे योगी लोकांचे नित्य ध्यानाचे विभूती आहेत, त्या श्री दत्तात्रेयांना आनंदित हृदयाने आम्ही आराधित आहोत. वंदन. हे विघ्नहर्ता गिरिजाकुमारा गजानना एकदंता लंबोदरा, नमस्कार तुम्हाला असो. तुमच्या कर्णाच्या हालचालीने जो वारा सुटतो त्याची विघ्ने उडून जातात. तुमचे मुख तप्त सुवर्णासारखे आहे किंवा उगवत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. तुम्ही विघ्नाचे अरण्य तोडून टाकण्यासाठीच हातात परशु धारण करता. जानवे व कटीसूत्र म्हणून तुम्ही ज्ञानप्रतीक नागच धारण करता. तुम्ही चतुर्भुज असे सुंदर असून हे विनायका, तुम्ही विश्वाचे प्रतिपालक आहात. तुमचे चिंतन करणाऱ्या भक्तांना विघ्ने मुळीच बाधत नाहीत व त्यांना इष्ट ते सर्व लगेच मिळते. तुम्हाला प्रथम वंदन केले की 14 विद्या प्राप्त होतात. सर्व वेद, शास्त्रे व पुराणे तुम्हीच लिहिली आहेत. त्यामुळे 33 सर्व देवांच्या इष्ट कार्यसिद्धीसाठी सर्व आधी तुमचे पूजन करतात. तुमच्या कृपेने मती प्रकाशित होते, म्हणून मी प्रथम तुम्हाला वंदन करीतो, अशी प्रार्थना करतो. हे गणनाथा, श्री गुरुचरित्र लिहावे अशी माझ्या मनात जी इच्छा आहे ती आपण पूर्ण करावी. मी अज्ञ मतिहीन आहे म्हणून आपले चरण धरिले आहे. आता हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी तुम्हीच पूर्ण कृपादृष्टीने मजकडे पाहावे. आता ब्रह्मदेवाची कन्या वाग्य देवता वीणाधारिणी सरस्वती देवींना मी वंदन करतो व प्रार्थना करतो की हे स्वामिनी, तुम्ही मजवर प्रसन्न व्हा आणि माझ्या वाणीचा या ग्रंथात प्रवेश होईल असे करा. तुमच्याच वाणीतून सर्व वेदशास्त्रे प्रकट झाली आहेत व तुमचा महिमा वर्णन करणे त्या शास्त्रांना शक्य नाही. माते, माझे सद्गुरू जे नुसरत सरस्वती, त्यांच्या नावात तुमचे सरस्वती हे नाव आहे, त्यामुळे तुम्ही मला अत्यंत आदरणीय व प्रिय आहात. कळसूत्री बाहुली जशी मालकाच्या इच्छेप्रमाणे नाचते, त्याप्रमाणे मानव तुमच्याच इच्छेने मती चालवतात. म्हणूनच मी बालक अशी विनंती करतो की माझ्या जीवेला तुमचीच प्रेरणा द्यावीत. आता मी ब्रह्मा, विष्णू व शंकर या त्रिमूर्तीस वंदन करतो. चतुर्मुख ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आहे व त्यांची 4 मुखे म्हणजे 4 वेद आहेत. त्या विधात्यांना माझे नमन आहे. ऋषिकेश हे लक्ष्मीसहित क्षीरसागरी राहून सर्व सृष्टीचे पालन करतात. ते शंख, चक्र, गदा व कमळ धारण करतात. पितांबर नेसतात. गळ्यात आजाणू तुळशीची माळा धारण करतात व त्या शरणागतांचे सर्व अभिष्ट पुरवतात. त्या विष्णूंना मी वंदन करीतो. तसेच मस्तकी गंगा धारण करणारे, वानाकी जगन्माता पार्वती असलेले, पंचवदने असणारे, 10 हातांचे स्मशानवासी व्याघ्रांबर, सर्पवेष्टन, चंद्रमौळी, जटाजूटधारी, कर्पूर गौर असे जे सृष्टीसंहारक शंभू महादेव, त्यांना मी वंदन करीतो. आता सर्व देवांना व यक्ष गंधर्वदकांना तसेच साध्य व सिद्धांना मी वंदन करीतो आणि वाल्मिकी आदी पुरातन कवींना वंदन करीतो. मी व्युत्पत्ती, अलंकार वगैरेचा अनभिज्ञ मनुष्य हे गुरुचरित्राचे कथासार रचित आहे, तेव्हा माझ्यावर कृपा करा. आता माझी कुलपरंपरा अशी की कौंडिन्य गोत्राचे साखरे आडनावाचे सायनदेव हे आमचे मूळ पुरुष, त्यांचे पुत्र नागनाथ, यांचे पुत्र देवराव व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे पिताश्री. माझ्या मातेचे वडील अश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी नावाचे होते. त्यांची कन्या ही माझी माता, तिचे नाव चंपा होय. त्या जनकजननीला मी वंदन करतो. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती असे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाव स्वीकारले आहे. जे वेदाध्यायी तापसी योगेश्वर श्रीगुरू आहेत, त्यांना माझे वंदन आहे. मज बालकावर त्यांनी कृपा करावी. माझे बोबडे बोल स्वीकारावेत आणि मजकडून हे चरित्रकथन पूर्ण करून घ्यावे अशी विनंती करतो. माझ्या कुळात पूर्वापार सद्गुरूंची कृपा आहे व त्यांनीच मला आज्ञा केली आहे की तुम्ही माझे चरित्रकथन करावे. तुमच्या वंशाला 4 पुरुषार्थ सिद्धी होईल.
नृसिंह सरस्वती हे त्रैमूर्ती श्री दत्तात्रयांचे मानवरूपी अवतार साक्षात स्वयंच आलेले असून त्यांच्या संपूर्ण चरित्राचा पार कसा कोणास लागणार? ज्याला आपल्या पुत्रपुत्राची सर्व कल्याण व्हावे अशी इच्छा असेल त्याला हे गुरुचरित्र अत्यंत मधुर फलदायी होईल. त्याच्या घरी लक्ष्मी अखंड निवास करेल. ज्याच्या घरी हे चरित्र नित्य वाचले जाईल ते पुलकत्रासह नित्य सुखाने नांदेल. त्यांच्या घरी रोगराई होणार नाही. 7 दिवसात त्यांचे बंध तुटेल. असे महात्मा असलेले हे कथाचरित्र मी वर्णन करणार आहे. ती ऐकावी वाचावी म्हणजे इष्ट ते फल सायास न करता लाभेल. हे माझे वचन आपण मनापासून ऐकावे. या गोष्टीचा पडताळा माझा समक्षच आला आहे म्हणून मी सांगतो की सद्गुरूंचे स्मरण हे फलदायी आहे. भोजनोत्तर वृत्तीने ढेकर देतात तसे हे माझे उद्धार स्वानुभवाने आलेले आहेत. मी सामान्य मनुष्य आहे म्हणून माझ्या वचनाचे विशेष काही तुम्हाला वाटणार नाही. पण असे करू नका. मधमाशीने उष्टवलेला मध ग्राह्यच असतो ना. शिंपी मोती होतात. कदलीमध्ये कापूर मिळतो. काकविष्टेतून बीजाचा प्रसार होऊन पिंपळ उगवतो हे लक्षात घ्या व माझ्या लहानपणाकडे लक्ष न देता माझ्या बोलण्यातील मुख्य गाभा जो गुरुस्मरणाचा व गुरुभक्तीचा आहे तोच लक्षात घ्या. ऊस वाकडा असला तरी रस गोड असतो. गुरुचरित्र ही कामधेनू आहे. तिचे महाज्ञानरूपी दुग्ध तुम्हाला सेवन करायला मिळेल. कर्ण सावधान करून हे गुरुचरित्र श्रवण करावे अशी प्रार्थना आहे. गाणगापूर श्री क्षेत्रस्थानी श्री नृसिंह सरस्वती राहत होते. त्यांचा महिमा फार विख्यात होता. त्या ग्रामी गुरु राहत होते म्हणून त्या ग्रामाचे महात्म्य फार आहे. 4 दिशांनी देशोदेशांचे लोक त्या क्षेत्राच्या यात्रेसाठी जातात. जे लोक तिथे जाऊन आराधना करतात त्यांना तत्काळ फळ मिळते. पत्नी पुत्र धन ऐश्वर्य जे जे मणी इच्छावे तेथे तेथे प्राप्त होते. असे असता नामकरणी म्हणजे गुरुप्राप्त नामाचा जप करणारा एक साधक नित्य गुरूंचे स्मरण करून मनात अशी तीव्र इच्छा करीत होता की आपण गुरूंच्या दर्शनाला जावे. त्यानुसार निश्चय करून तो निघाला. वाटेत तो गुरुदर्शनासाठी तळमळत होता. तहान भुकेची त्याला आठवण नव्हती. गुरुदर्शन करीन नाहीतर देहत्याग करीन असे निर्वाणीचे विचार त्याच्या मनात घोळत होते. दैन्य हरण करणारे आपले गुरु आहेत व आपण त्यांचे नाम धारण केले आहे मग त्यांनी दर्शन का देऊ नये असा प्रश्न तो स्वतःलाच विचारीत चालला होता. अनेक प्रकारे तो मनोमन गुरूंची करुणा भाकत होता व व्याकुळ चित्ताने त्यांची निरंतर आठवण काढीत होता. तो मनाशी म्हणत होता, विघ्नहर पार्वती कुमारांना व सुंदर शारदा मातेला नमन असो. गुरु हे स्त्रीमूर्ती आहेत असे श्रुतिवचन आहे. कलियुगात नृसिंह सरस्वती या नावाने ते विख्यात होतील व ते कृपासागर भक्तांना सोबत करतील. भक्तांसाठी ते कृपासिंधूच आहेत असे त्रिमूर्तीचे वर्णन वेदांनी केले आहे. हे गुरु, तुम्ही तिन्ही देवांच्या गुणांचे निदान आहात. तुम्ही भक्तांचे रक्षण करता. हे दयानिधी यती, मला भावभक्ती माहीत नाही. माझे चित्त स्थिर नाही. तुम्ही वेगाने मला पावावे ही विनंती. हे नरहरी अनंता, तुम्ही वेगाने या. बाळाला माता कधी टाकेल का? तुम्हीच माता, तुम्हीच पिता, तुम्हीच मित्र, तुम्हीच भाऊ, तुम्हीच गुरुदेवता. मी वंश परंपरेने नरहरी सरस्वतीची भक्ती करीत आलो आहे. माझ्या घरी दैन्य आहे म्हणून मी फार कष्ट काढीत आहे. हे गुरुदेवा, तुमच्या भक्ताला कष्ट होतात आणि तुम्ही दया दाखवित नाहीत तर तुम्ही दयासिंधू कसे? सर्व देवांचेही तुम्हीच संमतदाता आहात. मी तुमच्याशिवाय कोणाकडे मागू? तुम्ही सर्वज्ञ आहात असे वर्णन पुराणात आहे. पण माझे दुःख तुम्हाला कळत नसेल तर आपण सर्वज्ञता नाही असे म्हणावे लागेल. बाळाच्या इच्छा आईला कळतात तशा तुम्हाला माझ्या चिंता कळल्या पाहिजेत ना. काहीतरी घेतल्याशिवाय तुम्ही काहीच देत नाही असे तर नाही ना. कारण बळीने तुम्हाला दान दिले त्यांना तुम्ही पाताळात पाठवलेत. ध्रुवांनी काय दिले ते त्यांना तुम्ही अढळपद द्यावे. बिभीषणाच्या सोन्याची लंका दिली त्यांनी तुम्हाला किंवा कोणालाही काही दिले होते का? परशुराम अवतारात तुम्ही विप्रांना पृथ्वीचे राज्य दिले त्यांनी तुम्हाला काय दिले? तुम्ही सृष्टीचे पोषण करता. मी लहानसा मशक. मी तुम्हाला काय देणार? तुमच्या घरी लक्ष्मी नांदते. आणखी तुम्ही माझ्याकडे काय मागता? मातेच्या मांडीवर बाळ झोपते व दुधासाठी तोंड उघडते. माता त्याच्याजवळ काय मागते? गुरुनाथा, मी तुम्हाला काय देणार? माझ्याकडून काही घेऊन जर तुम्ही काही द्याल तर त्यात तुमचे औदार्य ते कसले? किंवा मी काही सेवा केली नाही असे जर तुमच्या मनात असेल तर मेघ वर्षाव करतो तो कोणाकडून सेवेची अपेक्षा थोडीच करतो. सेवेची अपेक्षा केली तर दाता हा शब्द तुम्हाला कसा योग्य ठरेल? आणि माझ्या पूर्वजांनी वर्षानुवर्षे तुमचे दास्य तुमची सेवा केलीच आहे की. जर सेवेचा हिशोब कराल तर मग मी म्हणेन माझ्या पूर्वजांनी सेवारूपाने जे धन तुमच्यापाशी दिले आहे ते तरी मला परत करा. जर हे नरहरी तुम्ही केले नाहीत तर मी व्यवहाराप्रमाणे वागेन व तुमच्याकडून इष्ट ते फल जिंकून घेईन. हे गुरुनाथा, फार कठीण काळ आला आहे.
आणखी कठोरपणा माझ्यासारख्या बालकांवर करू नका. माझे अपराध झाले आहेत का म्हणून तुम्ही रागावला आहात का? बालक अज्ञानाने मातेला उलट बोलतो, मारतोसुद्धा, पण आता माता त्या बाळावर कोप करीत नाही. उलट त्याची मस्ती पाहून त्याच्यावर जास्तच प्रेम करते. मग माझा असा काय अपराध झाला की माझ्याजवळ तुम्ही बोलत नाही? आई रागे भरली तर बालक वडिलांकडे जाते व पिता रागवला तर बालक आईकडे धाव घेते. तुम्ही तर माझे पिता व माताही आहात, तर मी आता आणखी कोणाकडे गाराने सांगायला जाऊ? जगात तर तुम्हीच स्वामी आहात असे पक्के नाव झाले आहे. हा दास आहे, याचे पालन करावे. अनाथांचा रक्षक, कृपाळू तुम्ही असे तुमचे वर्णन आहे. पण तुम्ही कृपा करीतच नाही ना. माझे करुणावचन ऐकून दगडालाही पाझर फुटेल, अजून अशी कृपा करीत नाही. अशा प्रकारे तो शिष्य अत्यंत तीव्र तळमळीने बोलत होता. ते कृपाळ गुरुनाथ ते शीघ्र गतीने आले. वासरासाठी गाय जशी धावत येते तसे ते शिष्यासाठी धावत आले. गुरु येताच नामकरणे शिष्याचे तत्काळ त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. आपल्या मोकळ्या केसांनी गुरूंच्या चरणाची धूळ त्यांनी झाडली. आनंदाच्या अश्रूंनी त्यांची चरण शालन केले. त्यांना हृदय मंदिरात बसवून त्यांनी त्यांची षोडोपचारांनी पूजा केली. तो आनंदाने मन भरून नामाने अंकित झाला. त्याच्या हृदयात श्री गुरुनाथ स्थिर झाले. असे श्री श्री गुरु भक्तांच्या हृदयात राहतात. त्यामुळे सरस्वती गंगाधर नावाच्या कवीला म्हणजेच मला फार संतोष होत आहे. पहिला अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.